उत्तम शुक्रवार. प्रिय मित्रांनो, आज आपण या सायंकाळी आपल्या पापांबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी, ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व क्रूसाचा गौरव प्रकट करण्यासाठी जमलो आहोत. उत्तम शुक्रवार पूर्ण झाल्याशिवाय पुनरुत्थान साजरे करण्यात येत नाही. ही आपली ख्रिस्ती श्रद्धा आहे. तसेच आपल्या कुटुंबात देखील परीक्षा, दुःख, त्याग व स्वार्थाला आपण मरतो तेव्हा कौटुंबिक जीवनाचे नूतनीकरण होते. धर्मगुरूंनी परिधान केलेली लाल वस्त्र रक्त साक्षांच्या विजयाचे चिन्ह आहे. पुरातन काळापासून आज व उद्या कोणतेही साक्रामेंट साजरे केले जात नाही. ज्या भाकरी कालच्या दिवशी आशीर्वादित केल्या होत्या त्याच भाकरीचे आज सेवन केले जाते. आजचा विधी 3 भागामध्ये विभागला आहे. पहिला भाग प्रभुशब्द विधी व सर्वसामान्य प्रार्थना. दुसरा भाग पवित्र क्रूसाचे चुंबन आणि तिसरा भाग ख्रिस्त शरीर सेवन. आता काही क्षणात पुरोहित व सहपुरोहित प्रायश्चित्ताच्या साध्या चिन्हाचे विधीला सुरुवात करतील. आपल्या प्रत्येकाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या आता सर्व पुरोहित वेदीसमोर नतमस्तक होऊन लोटांगण घालतील. वेदीसमोर नतमस्तक होणे व लोटांगण घालणे हे आपण केलेल्या पापाबद्दल लज्जित व दुःखी होण्याचे चिन्ह आहे. प्रभू येशूच्या दुःख सणाच्या विधीत सहभागी होण्यासाठी आता शांत राहून आपण आपल्या मनाची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आदमाच्या पापामुळे आम्हावर मरण आले, परंतु तुझ्या पुत्राच्या दुःख सहनामुळे आमची मरणांतून मुक्तता झाली. निसर्ग नियमानुसार आदमासारखे मनुष्य रूप घेऊन आम्ही जन्मास आलो आहोत. पवित्र करणाऱ्या कृपेच्या सामर्थ्यामुळे आमच्या प्रभूसारखे रूप प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आजचे पहिले वाचन यशायाच्या पुस्तकातील आहे. येशूने त्याच्या हृदयातील आपल्यावरील प्रेमापोटी सहन केलेल्या दुःखाची आपल्याला जाणीव आहे का? यशाया संदेष्टा आपल्याला संदेश देत आहे की असा कोणी येणार आहे जो देवाच्या आज्ञेत राहून आपल्या पापांसाठी बळी दिला जाणार आहे.
यशया या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. पहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्ते, तो थोर व उन्नत होईल, तो अतुच्च होईल. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्याच्या सारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्याच्या जातीसारखे नव्हते, इतका तो विद्रूप होता. त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावी. राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील, कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील. त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील. आम्ही ऐकलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणाला प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्यापुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे खेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहुकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाला आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले. आपले तोंडसुद्धा उघडले नाही. कापायला नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला का? त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता. त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्यांच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण समर्पून तो मृत्यू पावला. त्याने आपणाला अपराधात गणवून दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीता करता आपण गाऊया, हे बापा मी तुझ्या हाती. हे बापा मी तुझ्या हाती
तुझ्या आश्रया चालू देवा तरी हरण माझे प्राण हे बापा मी तुझी हाती सोपवितो माझा प्राण चित्त मजला करू नको रे शरणागत मी दास तुझा न्यायदान रे मजला देवा बचाव कर रे तू माझा हे बापा मी तुझी हाती सोपवितो माझा प्राण तुझी माझा असे आसरा नको करू माझा दिता सोपवितो तव हाती प्राण कर माझा रे तू उद्धार हे बापा मी तुझी हाती सोपवितो माझा प्राण तुझ्या आश्रया देवा खरी हरण माझे प्राण हे बापा मी तुझी हाती सोपवितो माझा प्राण. आजचे दुसरे वाचन संत पौलाचे इब्री लोकांस पत्रातून घेतलेले वाचन. ख्रिस्त आपल्या दुःख सहनाद्वारे पित्याशी कसा आज्ञाधारक राहिला, त्याद्वारे पित्याने सोपविलेले मिशन कार्य पूर्ण केले व आपल्याला तारण प्राप्त करून दिले ह्याविषयी सांगत आहे. संत पौलाचे इब्री लोकास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले आजचे दुसरे वाचन. आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. आपल्याला मरणातून तारायाला जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गालीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले त्यामुळे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाचा तारणाचा कर्ता झाला. हा प्रभूचा शब्द आहे. धन्यवाद. आज्ञाधारी झाला मरणापर्यंत, आज्ञाधारी झाला मरणापर्यंत,
सावरियंत सोनिया कृष्ण घरी झाला मरेपर्यंत आज्ञादायी झाला मरेपर्यंत मधुनिया देवे उंचाविले त्याला मधुनिया देवे उंचाविले त्याला तयाच्या नावाला गौरविले तयाच्या नावाला गौरविले आज्ञाधारी झाला मरणापर्यंत आज्ञाधारी झाला मरणापर्यंत. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन. येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन आहोलाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती. तो व त्याचे शिष्य तेथे गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांचेकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांस म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी त्याला उत्तर दिले, येशू त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यास पुन्हा विचारले, कोणाला शोधता? ते म्हणाले, येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर ह्यास जाऊ द्या. जे तू मला दिले आहे त्यातून मी एकही हरवला नाही असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तरवार होती. ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्क होते. येशू पेत्राला म्हणाला, तरवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? मग सैनिकांची तुकडी, त्यांचा सरदार व यहुद्यांचे कामदार यांनी येशूला घेऊन बांधले. त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कायफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी याच कैफाने यहुद्यास मसलत दिली होती. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशू बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी उभा राहिला होता. म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, तूही त्या माणसांच्या शिष्यांपैकी आहेस काय? त्याने म्हटले, थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्ताव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता. तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिक्षांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले,
मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. सभास्थानात व मंदिरात सर्व यहुदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले. गुप्तपणे काही बोललो नाही. मला काय विचारता? ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. मी काय बोललो ते पहा. मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे. त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, येशूने त्याला उत्तर दिले, मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस? तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला ते म्हणाले, तो नाकारून बोलला. ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता. तो त्याला म्हणाला, पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा आरवला. नंतर त्यांनी येशूला कैफाकडून सरकार वाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती. आपणास विटाल होऊ नये व लंडनाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकार वाड्यात गेले नाहीत. यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, त्यांनी त्याला उत्तर दिले, पिलाताने त्यांना म्हटले, यहुदी त्याला म्हणाला, आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, येशूने उत्तर दिले, आपण स्वतःहून हे म्हणता किंवा दुसऱ्याने आपणास माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही. पिलात त्याला म्हणाला, येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन त्यांना म्हणाला, ते पुन्हा ओरडून म्हणाले, बरब्बा हा एक लुटारू होता. नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, मग त्यांनी त्याला चपराक मारल्या. पिलाताने पुन्हा बाहेर जाऊन त्यांना म्हटले, यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले. पिलात त्यांना म्हणाला,
यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, यास्तव पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. यास्तव पिलाताने त्याला म्हटले, येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. ह्यास्तव ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करीतच राहिला. परंतु यहुदी आरडाओरडा करून म्हणाले, हे शब्द ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरजबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गबथा म्हणतात. तेथे वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता. तेव्हा त्याने यहुद्यास म्हटले, ते ओरडले. पिलात त्यांना म्हणाला, मुख्य याजकांनी उत्तर दिले. मग त्याने त्याला वधस्तंभावर खेळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे खिळले. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली. तिच्यावर यहुद्यांचा राजा नाझरेतकर येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभी खिळले ते स्थान नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी आणि हेल्लेनी या भाषांत लिहिली होती. यास्तव यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, पिलातने त्याला उत्तर दिले. शिपायांनी येशूला वधस्तंभी खेळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एक एक शिपायाला एक एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. यास्तव ते एकमेकास म्हणाले, हे यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रांवर चिट्ट्या टाकला. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मागदालिया या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून म्हटले, मला तहान लागली आहे. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला.
तो तयारीचा दिवस होता. म्हणून शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बात मोठा दिवस होता. म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभी खिळवलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या खुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे. त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्ही विश्वास ठेवावा. त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की ज्याला त्यांनी विंदिले त्याच्याकडे ते पाहतील. त्यानंतर अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता. पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले. येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकेदमही गंधरस व अंगरू यांचे सुमारे 100 रत्नमिश्र घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले. त्याला वधस्तंभी खिळवले होते. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्यावेळीपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो यहुद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती. येशूचे हे दुःख सहन. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक बाई आपल्या एकुलत्या एक बाळाचा मृतदेह घेऊन गौतम बुद्ध म्हणजे बौद्ध धर्माचे संस्थापक त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, तू देवाचा माणूस आहेस, तू पवित्र माणूस आहे, तुझी इच्छा असेल तर माझ्या या बाळाला पुन्हा तू जिवंत करू शकतोस. गौतम बुद्धाने तिच्याकडे अगदी दयेच्या नजरेने पाहिलं आणि म्हटलं, बाई, मी तुझी इच्छा पूर्ण करेन, पण माझी फक्त एक अट आहे, ती तू पूर्ण कर. तुझ्या गावात जा आणि ज्या घरात आजपर्यंत जर लोकांनी दुःखाचा अनुभव घेतला नसेल तर त्या घरातून मला मुठ्ठीभर तांदूळ घेऊन ये. खूप मोठ्या आशेने ती बाई आपल्या गावाकडे धावते, दारोदारी हिंडते, परंतु तिला एकही घर असं सापडत नाही जेथे दुःख नाही. सांगण्याचा हेतू हाच की दुःख मनुष्याच्या जीवनाचा हिस्सा आहे आणि दुःख आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेत प्रयोग करावे लागत नाहीत, नाही तत्वज्ञानाचे तर्कवितर्क द्यावे लागत. येथे उपस्थित असलेल्या लोकांनी आणि जे आज हे प्रवचन ऐकत आहेत त्याने कधी न कधी दुःखाचा अनुभव आपल्या जीवनात घेतलेला आहे आणि जेव्हा दुःख सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे तेव्हा देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह देखील केलेला आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या जीवनाच्या अर्थावर देखील. देव आहे काय? आणि देव जर आहे तर तो चांगला आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञानी आहे, तर मग हे सर्व दुःख का आणि हे सर्व दुःख फक्त माझ्याच नशिबात का? कोणत्या पापांची सजा मी भोगत आहे?
काय उत्तर आहे ह्या प्रश्नांना? कोण उत्तर देईल ह्या प्रश्नांचे? ह्या प्रश्नांना उत्तर आहे, आणि ह्या प्रश्नांचे उत्तर क्रूसावर टांगलेला येशूच देऊ शकतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्रान्सच्या एका गावावर बॉम्बबारी झाली. गावातली सगळी घरं तोडली गेली. गावातलं एकच मंदिर जो होतं, देऊळ जो होतं, ते सुरक्षित होतं. तेथे मेडिकलची कॅम्प लावली गेली, आणि वेदीचा जो टेबल होता तो ऑपरेशनचा टेबल बनवला गेला. अनेक लोक घायल झाले होते, इजा झाल्या होत्या त्यांना. त्यामध्ये एक फ्रान्सचा तरुण सैनिक देखील होता. त्याला त्या टेबलावर डॉक्टरांनी झोपवले आणि म्हटले, तरुणा, हे ऑपरेशन जे आहे ते फार दुःखदायक आहे. तुला खूप वेदना सहन कराव्या लागतील, कारण आमच्याकडे पेन किलर्स नाहीत, वेदना निवारक औषध नाही. त्या क्षणी त्या तरुण सैनिकाची नजर क्रूसित येशूवर पडली, आणि त्याने डॉक्टरांना सांगितलं की हा टेबल अशा प्रकारे ठेवा जेणेकरून ऑपरेशनच्या वेळी माझी नजर क्रूसित येशूवर राहील. त्याची इच्छा पूर्ण केली गेली. संपूर्ण ऑपरेशनच्या वेळेला जेव्हा त्याचा पाय कापण्याची वेळ होती, तेव्हा त्याने आपली नजर फक्त क्रूसित येशूवर लावली, आणि त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं. दुःख हलके करण्यासाठी मनुष्य अश्रूंचा सहारा घेतो, परंतु अश्रू फक्त दुःख हलके करण्यासाठीच नाहीत, तर दुःख विषयीचा जो आपला दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी आहे. दुःख सोनाराच्या हातातली हातोडी आहे, जी मनुष्याच्या आत्म्याला हळूहळू आकार देते. छाटणी केल्याशिवाय गुलाबाच्या फुलाला गुलाब येत नाही, द्राक्ष वेलीला द्राक्ष येत नाही, सफरचंदाच्या झाडाला सफरचंद येत नाही. दुःख जसं निसर्गाच्या वाढीसाठी आवश्यक आहे, तसं मनुष्याच्या वाढीसाठी सुद्धा दुःख आवश्यक आहे. बाळ जेव्हा आजारी पडते तेव्हा त्याला औषध पाजण्यासाठी आईला खूप त्रास घ्यावा लागतो. बाळ तोंड उघडण्यास तयार नसते, मग तेव्हा आई बाळाचं नाक दाबते, आणि नाक दाबल्यामुळे त्याचा श्वास गुदमरतो, आणि श्वास गुदमरल्यामुळे बाळ तोंड उघडते, आणि आई त्याला औषध भरवते. बाळाला माहित नसते की कडू औषध त्याच्याकरिता चांगलं असते, परंतु आईला माहित असते की कडू औषध त्याच्याकरिता चांगलं आहे. तसंच दुःख आपल्याकरिता चांगलं आहे की नाही हे आपल्याला माहित नसते, परंतु देवाला माहित असते. म्हणूनच अधून मधून तो आपले नाक दाबत असतो. जीवन क्रूसाची वाट आहे, पडणे उठणे तिचा भाग आहे. जोपर्यंत बाळ पडत उठत नाही तोपर्यंत ते चालायला शिकत नाही. लक्षात ठेवा, 14 कला पूर्ण केल्यानंतरच 14वीचा चंद्र पूर्णत्व प्राप्त करतो. येशूच्या जीवनाची सुंदरता स्वर्गांतून पृथ्वीवर येण्यात नाही, तर क्रूसावरून खाली न येण्यात आहे. जर तो क्रूसावरून खाली आला असता तर पूजेला पात्र ठरला नसता. क्रूस अपयशाचे चिन्ह नाही. तसं असतं तर अर्ध्याहून अधिक जग ख्रिस्ती नसतं. क्रूस यशाचं प्रतीक आहे. प्रभू येशूची जीवन कहाणी क्रूसावर संपत नाही, तर तेथूनच सुरू होते. येशूचं क्रूसाखाली 3 वेळा पडणं महत्वाचं नाही, तर 3 दिवसानंतर पुनरुत्थित होणं महत्वाचं आहे. जर तो 3 दिवसानंतर पुनरुत्थित झाला नसता
तर ख्रिस्त असता परंतु ख्रिस्ती नसते आणि लोकांच्या नजरेत एक संदेष्टा मरण पावला असता देवपुत्र नाही. येशूची जन्म कहाणी ऐकून असं वाटत नाही की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. ही घोषणा सत्य आहे. जन्म गाईच्या गोठ्यात उधार मागितलेल्या जागेत. आई साधारण स्त्री, बाबा सुतार, गाव कोणत्याही प्रकारचं महत्व नसलेलं, मरण क्रुसावर गुन्हेगार म्हणून आणि दफन दुसऱ्याच्या कबरेत. मग येशूच्या जीवनात सुख होतच कुठे? समजा येशूचा जन्म राजवाड्यात झाला असता, राजा राणी त्याचे आईबाप असते आणि त्याचा मृत्यू मखमलीच्या गादीवर झाला असता, तर त्याला आपण पूजले असते काय? येशूचे दुःख, मानवतेकरिता सहन केलेले दुःख त्याला पूजनीय बनवते. येशूला फक्त शारीरिकच वेदना सहन कराव्या लागल्या नाहीत, तर मानसिक वेदना सुद्धा सहन कराव्या लागल्या. सैनिकाने त्याची टिंगळ केली, ते त्याच्यावर हसले, थुंकले, मारले वगैरे. त्याचा छळ इतका झाला की दुःख जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर तो ओरडून आपल्या पित्याला विचारतो, हे पित्या, तू मला का त्यागिले आहे? एकाने विश्वासघात केला, दुसऱ्याने नाकारले आणि बाकीचे सगळे सोडून पळाले. 3 वर्षांचे संबंध अवघ्या 3 तासात तुटले. येशूच्या भावना शायरीमध्ये सांगायच्या म्हणजे, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था. मेरी कश्ती थी डूबी वहां जहां पाणी कम था. जेथे विश्वासाची कमी होती तेथेच येशूचा जीव घेतला गेला. येशूचं नाव घेतल्यानंतर गायीच्या गोठ्यात जन्मलेल्या बाळाचं चित्र आपल्या समोर येत नाही आणि नाही पुनरुत्थित येशूचं चित्र येतं. फक्त क्रुसित येशूचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. कारण येशूची ओळख त्याच्या क्रुसामध्ये आहे. क्रुसावरचा क्षण म्हणजे मनुष्य आणि देव दोघांकडून एकाच वेळी त्यागिल्या जाण्याचा क्षण आहे. पृथ्वीवर माझं कोणीच नाही आणि आकाशात मी कोणाचाच नाही, अशी त्याची अवस्था झाली होती. पंख तुटून झाडाच्या फांदीवर लटकलेल्या पक्ष्यासारखी त्याची अवस्था होती. ना जमिनीवर उतरता येत, ना आकाशात भरारी घेता येत. आणि म्हणूनच तो आपल्या पित्याला विचारतो की तू मला का त्यागिले आहे? परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूने कधीच आपल्या स्वतःच्या दुःखाची पर्वा केली नाही. दुसऱ्यांचं दुःख हलकं करणं हा त्याच्या जीवनाचा उद्देश होता. परंतु आज जीवनाची भाकर देणारा, भूक मिटवणारा भुकेने मरतो. जीवनाचा पाणी देणारा पाण्याच्या एका थेंबासाठी क्रुसावर तडफडतो. आणि हाच आहे येशूच्या जीवनाचा विरोधाभास. जेव्हा तो क्रूस घेऊन जातो तेव्हा इस्रायली स्त्रियांना रडताना पाहतो आणि येशू त्यांचे सांत्वन करतो त्यावेळेस आणि म्हणतो, मैं खुश हूं, मेरे आंसुओं पे न जाना. येशूने मानव मुक्तीसाठी दुःखाचा मार्ग निवडला नाही, तर दुःखाला त्याने मार्ग दिला. दुःख मनुष्याला देवाजवळ घेऊन जाते. दुःख मनुष्याला देवापासून दूर नाही तर देवाजवळ घेऊन जाते. याची अनेक उदाहरण आहेत. दुःखाविषयीचा जो आपला दृष्टिकोन आहे तो बदलण्याची गरज आहे. चीनमधली एक गोष्ट आहे 2 चोरांची. 2 चोर पश्चाताप करतात
आणि नंतर एका साधू माणसाकडे जातात आणि म्हणतात की आम्ही जीवनभर चोरी केलेली आहे, आम्हाला पश्चाताप करायचा आहे, आम्हाला तुझ्यासारखं पवित्र व्हायचं आहे, तर तू आम्हाला कोणतीही शिक्षा दे, आम्ही ती भोगण्यास तयार आहोत. तो संत मनुष्य त्यांना म्हणतो की तुम्ही हे 2 क्रूस घ्या आणि अमुक अमुक गावामध्ये जा आणि त्या गावात पोहोचल्यानंतर तुम्हाला संतत्व प्राप्त होईल, तुम्ही पवित्र बनाल. हे दोघे पण क्रूस आपल्या खांद्यावर घेतात आणि एकदम आनंदाने चालू लागतात. परंतु थोडासा अंतर गेल्यानंतर दोघांना क्रूस फार वजनी वाटू लागतात आणि मग ते रस्त्याच्या कडेला असलेल्या गावातल्या एका सुताराकडे जातात. एकाने क्रूसाची जी लांबी होती ती कमी केली आणि क्रूस हलका केला. दुसऱ्याने सुताराकडून रधवा मारून क्रूस एकदम पातळ पुठ्ठ्यासारखा केला. आता क्रूस हलके झाले होते. दोघांनी आपल्या खांद्यावर क्रूसांना घेतलं आणि चालू लागले. जेव्हा ते गावाच्या वेशीजवळ आले तेव्हा मात्र त्याने पाहिलं की त्यांना एक झरणा पार करून गावात जायचं होतं आणि त्यासाठी फक्त एकच मार्ग होता, तो म्हणजे क्रूसाचा वापर पुलासारखा करून दुसऱ्या गावात ते जाऊ शकत होते आणि तेव्हाच त्यांना संतत्व प्राप्त होणार होते. ज्याने क्रूसाची लांबी कमी केली होती त्याने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत क्रूसाला जेमतेम ठेवले आणि चालण्याचा प्रयत्न केला, परंतु क्रूस सटकला, तो झरण्यात पडून मरण पावला. दुसऱ्याची लांबी व्यवस्थित होती त्यामुळे तो खुश होता, परंतु जेव्हा तो चालू लागला तेव्हा त्याचे वजन पातळ पुठ्ठ्यासारखे केलेला क्रूस सहन करू शकला नाही. क्रूस मधोमध मोडला आणि तोही बुडून मरण पावला. सांगण्याचा हेतू हाच की जे दुःख आपल्या जीवनात आलेलं आहे त्याला स्वीकारा, त्याला कमी जास्त करण्याचा प्रयत्न करू नका, दुसऱ्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करा. सर्वसामान्य मध्यस्थीची प्रार्थना. येशूचे वधस्तंभावरील मरण जगाच्या तारणासाठी केलेला यज्ञ होता. आज देवाचे सर्व लोक येशूच्या या बलिदानामुळे त्यांचे तारण होईल म्हणून प्रार्थना करीत आहेत. आता हेतू घोषविला जाईल, त्यावर आपण शांतपणे प्रार्थना करूया. आता धर्मगुरू प्रार्थना म्हणतील व त्याला आपला प्रतिसाद असेल. आमेन. ख्रिस्त सभेसाठी प्रिय ख्रिस्त मित्रांनो, सर्वसमर्थ परमेश्वराची आराधना आम्हाला शांत चित्ताने व एकाग्र मनाने करता यावे म्हणून त्याने ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करावे व तिचे ऐक्य राखावे, या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू आपल्या वैभवाचे दर्शन सर्व राष्ट्रांना घडवले आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेला तिच्या कार्यात मार्गदर्शन कर. श्रद्धेत टिकून राहण्यासाठी, तुझे नाव जग जाहीर करण्यासाठी व सर्वांना मुक्ती मिळवून देण्यासाठी तिला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमगुरूंसाठी, आपल्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वराने आपले परमगुरू फ्रान्सिस यास आरोग्य व शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तुझ्या दिव्य शब्दाने तू सर्व वस्तुमात्रांना मार्गदर्शन करतोस व ख्रिस्ती लोकांचा सांभाळ करतोस. तू आम्हासाठी नियुक्त केलेल्या आमच्या परमगुरू स्वामींना सुरक्षित ठेव. त्यांच्या नेतृत्वाखाली आमची श्रद्धा अधिक वाढव व आम्हाला चांगले ख्रिस्ती बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
ख्रिस्त सभेच्या याजक वर्ग व ख्रिस्ती लोक यांच्यासाठी, आपले महागुरु स्वामी ओस्वल ग्रेशियस, इतर सर्व धर्मगुरू, महागुरू, धर्मप्रसेवक, ख्रिस्त सभेमध्ये विशेष सेवा कार्य करणाऱ्या व्यक्ती व सर्व ख्रिस्ती लोक यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करतो व तिला पवित्र बनवतो. आमच्या प्रार्थना ऐक व आम्हापैकी प्रत्येकाला ईश्वर दत्त सेवा कार्य प्रामाणिकपणे पार पाडण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्ती लोकांच्या ऐकण्यासाठी येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणाऱ्या व प्रामाणिकपणे सत्याचा शोध घेणाऱ्या आपल्या सर्व बंधू भगिनींना परमेश्वराने एका ख्रिस्त सभेखाली एकत्र आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तू चुकलेल्यांच्या चुका सुधारतोस, दुरावलेल्यांना एकत्र आणतोस व एकत्रितांचे ऐक्य राखतोस. तुझा पुत्र येशू याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांवर दयापूर्ण नजरेने पहा. एकाच स्नान संस्काराने आम्ही नवजन्म घेतला आहे. एकाच परिपूर्ण श्रद्धेखाली आम्हाला एकत्र आण व बंधुप्रीतीने नांदण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्तावर श्रद्धा ना ठेवणाऱ्या लोकांसाठी, ख्रिस्तावर श्रद्धा ना ठेवणाऱ्या लोकांना पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने मुक्तीकडे जाणारा मार्ग दाखवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या व सदाचाराने चालणाऱ्या लोकांना सत्याचा मार्ग सापडावा म्हणून सहाय्य कर. आमचे एकमेकांवरील बंधुप्रेम वाढव. तुझ्या त्रैकत्वाचे रहस्य अधिक स्पष्टपणे समजावे म्हणून आम्हाला सुबुद्धी दे. तुझ्या प्रेमाचे परिपूर्ण दर्शन आम्हाकडून लोकांना घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमेश्वरावर श्रद्धा ना ठेवणाऱ्या लोकांसाठी, परमेश्वरावर श्रद्धा ना ठेवणाऱ्या लोकांना प्रामाणिकपणे सदाचरणाच्या मार्गाने चालल्यामुळे तुझे दर्शन घडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, मनुष्याला तुझे ज्ञान व्हावे व त्यामुळे त्याला शांती मिळावी म्हणून तू त्याला निर्माण केले आहेस. ज्यांना अजून तुझे ज्ञान झाले नाही त्यांना ख्रिस्ती लोकांच्या जीवनातून तुझ्या दयेचे व प्रेमाचे दर्शन घडव व तू एकच खरा परमेश्वर व सर्वांचा पिता आहेस हे त्यांना कळून येवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सार्वजनिक सेवापदावर असलेल्या व्यक्तींसाठी, परमेश्वराने सार्वजनिक सेवापदावर असलेल्या लोकांना त्यांच्या सेवा कार्यात मार्गदर्शन करावे व त्यामुळे सर्व लोकांना शांततेत व स्वातंत्र्यतेत सुखी जीवन जगात यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे समर्थ सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तुला मनुष्याच्या आशा आकांक्षांचे ज्ञान आहे व तू त्यांचे हक्क सुरक्षित राखतोस. तुझ्या चांगुलपणामुळे अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींना सद्बुद्धी दे व त्यामुळे सर्व लोकांना धार्मिक स्वातंत्र्य व सुरक्षितता व शांती यांचा लाभ होवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. विशेष गरजवंतांसाठी, प्रिय ख्रिस्ती मित्रांनो, सर्वसमर्थ परमेश्वराने आजारांनी रोग मुक्त करावे, मरणाऱ्यांना बल द्यावे, प्रवाशांना सुरक्षितता द्यावी, अन्यायाने गुलामगिरीत कितपत पडलेल्या लोकांना स्वातंत्र्य द्यावे आणि असत्य, भूक, गरिबी व रोगराई यांपासून जगाला मुक्त करावे म्हणून
आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, तू थकलेल्यांना बळ व निराश झालेल्यांना धीर देतोस. आपल्या अडचणीत तुझा धावा करणाऱ्या लोकांच्या मदतीला धावून ये, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजच्या विधीची दुसऱ्या भागाला आपण आता सुरुवात करत आहोत. क्रूसाचे चुंबन. आता विधीच्या दुसऱ्या भागाला म्हणजेच क्रूसाचे अनावरण व क्रूसाचे चुंबन ह्या भागाला सुरुवात होत आहे. हे ख्रिस्ताचे दुःख सहन व मरणाचे चिन्ह आहे. आता धर्मगुरू क्रूस आल्तारावर आणतील व क्रूसाचे अनावरण होईल. धर्मगुरू आपणाला क्रूसाला वंदन करण्यास आमंत्रण करतील. धर्मगुरू म्हणतील, क्रूसाचे लाकूड पहा, हे ख्रिस्त टांगला यावरती. आपले सर्वांचे उत्तर असेल, करूया वंदन क्रूसाला. क्रूसाचे लाकूड पहा, हे ख्रिस्त टांगला यावरती. करूया वंदन क्रूसाला. क्रूसाचे लाकूड पहा, हे ख्रिस्त टांगला यावरती. करूया वंदन क्रूसाला. क्रूसाचे लाकूड पहा, हे ख्रिस्त टांगला यावरती. करूया वंदन क्रूसाला. मी
आता या विधीच्या तिसऱ्या भागाला सुरुवात होत आहे, म्हणजेच ख्रिस्त शरीर सेवन. आजचा शेवटचा भाग ख्रिस्त शरीराचे सेवन आहे. आपल्या तारणाऱ्याचे शरीर सेवन करीत असता आपण फक्त त्याच्या मरणाचे स्मरण करीत नाही, तर आपण त्याच्या बलिदानाशी व शेवटी पुनरुत्थानाशी एकरूप होत आहोत. येशू तारणाचा झरा आहे. त्यातून आपण पापांचा त्याग करण्यास शक्ती मागूया. आपण स्वर्गाकडे वाटचाल करू शकणार आहोत. आता ख्रिस्त शरीर अल्तारावर आणले जाईल. आपण ख्रिस्ताच्या शरीराकडे पाहूया व त्याला स्वीकारण्यास आपल्या मनाची तयारी करूया. आपल्या तारणकर्त्याच्या शब्दात श्रद्धापूर्ण अंतकरणाने परमेश्वर पित्याकडे आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आम्हाला मला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, कारण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. माझ्या येशू, तू पवित्र साक्रामेंतामध्ये हजर आहेस असा माझा विश्वास आहे. मी सर्व वस्तूंपेक्षा तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो व तुला माझ्या हृदयात स्वीकारू इच्छितो. या क्षणी मी तुला प्रत्यक्षात स्वीकारू शकत नाही, म्हणून तू आध्यात्मिकरित्या माझ्या हृदयात ये. मी तुला प्रत्यक्षात स्वीकारत आहे व तू माझ्या समोर आहेस असे समजून मी तुला आलिंगन घालतो व तुझ्याशी एकनिष्ठ होतो. माझा तुझ्यापासून वियोग होऊ देऊ नकोस. आमीन. आता आपण श्रद्धेने ख्रिस्त शरीर सेवन केले आहे. आता मुख्य पुरोहित आपल्या सर्वांवर प्रार्थना करतील. त्यानंतर आपण ही उर्वरित संध्याकाळ शांततेत घालवूया व पास्काचा विधी साजरा करण्यासाठी मनाची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, ख्रिस्ताच्या विजयी मरणाने व पुनरुत्थानाने तू आम्हाला नवजीवन मिळवून दिले आहेस. आम्हामधील हे नवजीवन नित्य वाढत राहो व दिव्य रहस्यामध्ये सहभागी होणाऱ्या आम्हाकडून तुझी नित्य सेवा घडो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. लोकसमुदायावरील प्रार्थना. हे प्रभो, तुझ्या विपुल कृपेचा ह्या लोकांवर वर्षाव कर. पुनरुत्थित होणाऱ्या तुझ्या पुत्राच्या मरणाचे त्यांनी स्मरण केले आहे. त्यांना समाधान दे, त्यांना स्वास्थ्य लाभू दे, त्यांची श्रद्धा दृढ कर, त्यांना शाश्वत जीवनाचे अभिवचन दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.